ओके, ही माझी कलिग आहे कॉलेजमधली. माझी पूर्वीची विद्यार्थिनी होती, आता माझ्या बरोबरच काम करते. तिचं नाव जेरुषा गायकवाड आहे आणि माझी 2012 सालची विद्यार्थिनी आहे ही खरं तर. आणि विद्यापीठातली. ती आता नंतर मध्ये बरेच ठिकाणी जाऊन शेवटी आता माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी म्हणून लागली, ती शिकवते आता ती. तर शी काइंडली अग्रीड की मला म्हटलं मला जे शॉर्ट्स दाखवायचे लोकांना, तर तू जरा पोस्ट करशील का माझ्यासाठी. तर ती म्हणे ठीक आहे करते, काहीच प्रॉब्लेम नाही. तर तिचं मी शूट केलंय. ह्याच्यामधनं मी तुम्हाला शॉर्ट कसे मग सांगितल्याप्रमाणे रेकॉर्ड चालू केलं आणि रेकॉर्ड बंद केलं की जो मधला जो फुटेज आपल्याला मिळतात त्याला शॉर्ट म्हणतात. एक शॉर्ट म्हणजे दॅट. त्याचे टाइप्स काय असतात तर हे असतात. आता ही जी आता उभी आहे ना तुमच्यासमोर, याला लॉंग शॉट म्हणतात. लॉंग शॉट म्हणजे तुम्हाला अख्खी व्यक्ती दिसते, डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण व्यक्ती दिसते, त्याला लॉंग शॉट म्हणतात. लॉंग शॉट मध्ये आपण जनरली एखादी व्यक्ती किंवा 10-15 व्यक्ती पण दाखवू शकतो. लॉंग शॉट दाखवताना जनरली आपण त्यांचं संभाषण नीट ऐकू शकत नाही. आता हा इंटरनल शॉट घेतला ते म्हणजे हाय म्हणाल ते ऐकू येईल आपल्याला, पण अदरवाईज लॉंग शॉट मध्ये आपण जनरल कुठल्या टाईपचा क्राऊड आहे, कोणत्या टाईपची व्यक्ती आहे दाखवण्यापुरता लॉंग शॉट असतो. आणि त्याच्यामधनं 1 जण आहे, 4 जण आहेत, 10 जण आहेत, क्राऊड आहे, मॉब आहे, एवढं फक्त कळतं. आणि लॉंग शॉट मध्ये आता ती ह्याच्यामध्ये उभी आहे, खोलीत उभी आहे, त्यामुळे तिच्या मागे काय नाही, पण लॉंग शॉट मध्ये सुद्धा मागच्या गोष्टी दिसतात आपल्याला. बरोबर. मिड शॉट मध्ये जास्ती दिसत नाही. लॉंग शॉट मध्ये मागच्या गोष्टी पण म्हणजे इन जनरल जॉग्राफी सुद्धा एस्टॅब्लिश करायची सुद्धा असेल किंवा कुठे तुमचा व्हिडिओ होत आहे तो एस्टॅब्लिश करायचा असेल तर ते पण आपल्याला कळतं. आणि लॉंग शॉट इज मेंट फॉर आयडेंटिफाईंग द पर्सन बट नॉट नेसेसरीली त्यांचं संभाषण. तर हा जो आता आहे हा लॉंग शॉट आहे. दिस इज लॉंग शॉट. आता आता नेक्स्ट जो आहे याला म्हणतात काउबॉय शॉट. काउबॉय म्हणजे ते पिस्तूल उडवणारे लोक गुडघ्यापासून त्याला म्हणतात, त्याला काउबॉय शॉट म्हणतात. ते बघा. ओके, दिस द काउबॉय शॉट. से हाय aquí. आता हा आहे मिड शॉट. मिड शॉट म्हणजे कमरेपासून डोक्यापर्यंत हा मिड शॉट. ह्याच्यामध्ये तर 2-3 व्हेरिएशन आहेत, ते दाखवतोय तुम्हाला. आय शो ऑल ऑफ देम फर्स्ट. हा एक मिड शॉट आहे. त्याच्यानंतरचा आहे तो पण मिड शॉटच आहे. म्हणजे साधारण कमरेपासून वरपर्यंत जो शॉट असतो त्याला मिड शॉट म्हणतात. आता मिड शॉट इज मेंट फॉर शोईंग कॉन्व्हर्सेशन. 2 लोकांमधलं कॉन्व्हर्सेशन किंवा एक मनुष्य तुमच्याशी बोलताना किंवा 2 लोक बाजूबाजूला आहेत त्यांचं बोलताना किंवा 3 लोक सुद्धा, त्याला 2 किंवा 3 लोक असले की त्याला 2 शॉट किंवा 3 शॉट म्हणतात. एकत्र उभे राहून तुम्ही बघता एकमेकांशी बोलत असता आणि ते आपल्याला ऐकू येतं. सी कॅमेरा किती जवळ आणि लांब आहे त्याच्यावरनं आपल्याला ऐकू काय येईल ठरतं नाही का. पण लॉंग शॉट मध्ये व्यक्ती एस्टॅब्लिश करायला काउबॉय शॉट इज नॉट अ नॉर्मल शॉट. कॉर्बल शॉट मध्ये जरासं आणखी जवळ जायला, मिड शॉट मध्ये व्यक्ती आयडेंटिफाय होते, त्याचे हँड जेस्चर्स दिसतात आपल्याला, म्हणजे काय हावभाव चेहऱ्यावरचे आणि हाताचे पण हातवार हे सगळं आपल्याला दिसतं. दॅट इज मिड शॉट. मिड शॉट मध्ये कॉन्व्हर्सेशन घेतलं जातं, इंटरव्ह्यूज घेतले जातात. बरोबर. थोडीफार एक्सप्रेशन दिसतात, अगदी मायन्यूट दिसते नाही तरी. आणि या टाईपसाठी आपण मिड शॉट वापरतो. दिस इज कॉल्ड मिड शॉट. आता ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 व्यक्तीपेक्षा जास्ती आल्या तर मात्र स्क्रीनवरती गर्दी होते, तेव्हा जनरली कोणी तसं घेत नाही शॉट. हा क्लोज शॉट आहे. हा क्लोज आहे आणि हा पण क्लोज आहे. म्हणजे पहिले 3 आधी जे दाखवले ते मिड शॉटचे व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे कॉबॉय शॉट हा लॉंग शॉट आणि मिड शॉट मधला व्हेरिएशन आहे. आणि नंतरचे दाखवले ते जरासा कमरेच्या खालनं मग कमरेपासून जरासं वरतून. हे 3 झाले मिड शॉट. म्हणजे हे आपल्या सीन वरती डायलॉग असेल किंवा काही संभाषण असेल किंवा काय एक्सप्रेशन असेल त्याच्यावरती ठरवतो आपण की किती क्लोज जायचं माणसाच्या. आता आणखीन जेव्हा एक्सप्रेशन दाखवायची असतील चांगली जास्ती व्यवस्थित तर मात्र आपण आणखीन क्लोज जातो. दिस इज कॉल्ड अ क्लोजअप. हा क्लोजअप घेतला जातो. याच्यावरची माणसाची चेहऱ्याची बारीक सारीक भाव किंवा डोळ्यातले भाव किंवा डायलॉग बोलताना आनंदी दुःखी हे सगळं अगदी क्लिअरली दिसतं. बरोबर. मिड शॉट मध्ये पण दिसतं पण तितकं नाही, पण जितकं क्लोजअप मध्ये दिसतं तितकं मिड शॉट मध्ये नक्की दिसत नाही. मिड शॉट म्हणजे इथपासून वरपासून, कदाचित कधी कधी छातीपासून वरपर्यंत नाही तर इथपासूनच. आता जो आहे शॉट हा हा क्लिअरली क्लोजअप आहे. क्लोजअप म्हणतोय, सॉरी मिड शॉट नाही, क्लोजअप आहे.
हा क्लोजअप मध्ये मात्र हावभाव दिसतात, एक्सप्रेशन दिसतात. एखादा डायलॉग महत्वाचा असेल तर क्लोजअप घेतला जातो, एखादं एक्सप्रेशन महत्वाचं असेल तर क्लोजअप घेतला जातो. हा पण क्लोजअप आणखीन एक क्लोजअप आहे, त्यामुळे आणखीन जवळ घेतो. आणि ह्याला म्हणतात एक्स्ट्रीम क्लोजअप. हा, ह्याला एक्स्ट्रीम क्लोजअप म्हणतात. म्हणजे ह्याच्यासाठी तितका पॉवरफुल ऍक्टर लागतो. इतके जर का डोळ्यातले एक्सप्रेशन देणारा ऍक्टर असेल तरच हे दाखवायची कुठलाही डायरेक्टर हिंमत करतो, नाहीतर हे दाखवू शकत नाही. कारण त्यासाठी तितकी ताकदीची ऍक्टर ऍक्ट्रेस लागते, नाहीतर होऊ शकत नाही. बट दिस इज गॉड एक्स्ट्रीम क्लोजअप. ह्याचा आणखीन एक गोष्टीसाठी फार उपयोग होतो बरं का. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला विचारलं की वाजले किती, आणि मी माझ्या हे सीन मध्ये हे सिनेमामध्ये जर का एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विचारलं वाजले किती, तर मला जर का तुम्ही विचारलं तर मी असं बघणार घड्याळाकडे आणि सांगणार की 9:15 वाजले. पण आता प्रेक्षकांना दिसतं का किती वाजले? नाही दिसत, बरोबर. त्यावेळेला आपण कट करतो. माझा हा आता तुम्ही जे बघताय हा शॉट चालू आहे. मला तुम्ही विचारलं किती वाजले, मी सांगितलं 9:15 झाले आणि परत तुमच्याकडे बघितलं. या दोनामध्ये आपण घड्याळाचा एक्स्ट्रीम क्लोजअप दाखवतो, बरोबर, तेवढ्या पुरता. म्हणजे मी जेव्हा अशी ऍक्शन घेतो त्याच वेळेला बरोबर कॅमेरा हे टिपतो, हा शॉट घेतो एक्स्ट्रीम क्लोजअप. आणि परत माझ्या या पिक्चर, दिस इज कॉल्ड एक्स्ट्रीम. ह्याला कट म्हणतो आपण, त्याला आपण सिनेमाच्या लँग्वेजमध्ये कट म्हणतो. म्हणजे लोकांना पण कळतं की किती वाजले खरंच. मग आता समजा असं असेल किती वाजले आणि मी सांगितलं 9च वाजतायत आत्ता, मी खोटं बोलतो, तर प्रेक्षकांना कळलं हा खोटं बोलतो. काही बोलायची गरज नसते की मी खोटं बोलतोय. सिनेमाच्या लँग्वेजमध्ये व्हिज्युअली जास्ती गोष्टी दाखवल्या जातात, व्हर्बली नाही, बरोबर. त्यामुळे हा एक्स्ट्रीम क्लोजअप दाखवा, असा पण त्याचा एक्स्ट्रीम क्लोजअपचा उपयोग होतो. ओके, हा एक्स्ट्रीम क्लोजअप झाला. असं करू. हा, त्यात उगाच मी जरा बरं. आता हा माझा आणखीन एक कलिग आहे अमृतांश निगम म्हणून. ह्याला टू शॉट म्हणतात. तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे दोन व्यक्ती व्यवस्थित दिसतील असा शॉट म्हणजे टू शॉट. मिड शॉट असतो किंवा जरासा लॉंगेस्ट मिड असतो, पण ह्याला म्हणतात मिड शॉट. ह्याच्यानंतरचा एक इंटरेस्टिंग शॉट आहे, तो तुम्ही बघितला असेल पण तुम्ही आयडेंटिफाय केलं नसेल. ह्याला म्हणतात ओव्हर द शोल्डर शॉट. आता खरं म्हणजे उभा आहे कारण तो ना त्यावेळेला काहीतरी काम करत होता. नाहीतर आपण इंटरव्ह्यूज बघतो बघा खूप वेळा, किंवा दोन लोकांचं संभाषण. आता दोन लोकांचं संभाषण असा कॅमेरा ठेवला आणि समोरासमोर दोन व्यक्ती बसले आणि करायला लागले तर कंटाळा येईल आपल्याला. आपले दोनच व्यक्ती सारख्या दिसत आहेत, पण त्याच्याऐवजी माझ्या इथे मागे कॅमेरा ठेवला, माझ्या समोर तुम्ही आहात, बरोबर. आणि हे आपण आता जे करतोय हे आपण रेकॉर्ड केलं, बरोबर, किंवा शूट केलं. तर आता तुम्ही तिकडे बसताय आणि मी इथे बसतोय, बाजूला इथे कॅमेरा लावलाय, तर इट बी बोरिंग. वेर इथे मागे कॅमेरा लावला मला दाखवला, मग तुमच्या मागे कॅमेरा लावला आणि मला दाखवला. असे असे शॉट घेतले जातात इंटरव्ह्यूजना, संभाषणांना. हे असे शॉट, त्याला ओव्हर द शोल्डर, शोल्डरच्या मागून ओव्हर द शोल्डर. मग त्या व्यक्तीचा खांदा आणि डोक्याचा मागचा थोडासा भाग दिसतो आणि समोरची व्यक्ती दिसते. मग समोरच्या व्यक्तीचं संभाषण तरी घेतलं जातं, नाहीतर रिॲक्शन शॉट घेतले जातात. म्हणजे मी बोलतोय आणि तुम्ही एक्सप्रेस करताय, हे पण घेतलं जातं. राईट. म्हणजे आता एखादा महत्वाचा डायलॉग आहे, काहीतरी मी ओरडतोय कोणाला किंवा मी काहीतरी भयंकर दुःखी होऊन बोलतोय, समोरच्याची एक्सप्रेशन पण तितकीच महत्वाची आहेत. तर मग मी बोलत असताना त्याचे एक्सप्रेशन पण घेतले जातात, किंवा माझ्याशी ती व्यक्ती बोलत असताना त्याचं संभाषण घेतलं जातं, किंवा ती व्यक्ती माझ्याशी बोलताय त्यांच्या ओव्हर द शोल्डर घेऊन माझी रिॲक्शन घेतली जाते. इट डिपेंड्स. तुम्हाला ती कशी गोष्ट सांगायची किंवा त्याचं संभाषण कसं दाखवायचं आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं, बरोबर. हल्लीच्या जमान्यामध्ये दोन कॅमेरे लावतात लांबून. तो कॅमेरा आपल्या सीन मध्ये दिसत नाही अर्थातच, पण असा शॉट घेतला जातो लांबून आणि त्यांच्या व्यक्तीच्या मागे दोन शॉट. टीव्हीवरती लाईव्ह तसंच घेतलं जातं. टीव्हीवर लाईव्ह जर का तुम्ही बघितलं दोन लोकांमधला इंटरव्ह्यू, तर कधी कधी असा घेतला जातो ओव्हर द शोल्डर. ते दोन कॅमेरे लावलेले असतात आणि देर समथिंग कॉल्ड स्विचर. तो स्विच करत असतो डायरेक्टर, हा शॉट तो शॉट, हा शॉट तो शॉट स्विच करत असतो. ते आणखीन एक वेगळं टेक्निक आहे, ते आपल्या आता हातात नाही, कारण त्याला मात्र इक्विपमेंट लागतं. त्याला मात्र इक्विपमेंट लागतं. जर का लाईव्ह करायचं असेल आणि स्विचिंग करायचं त्याला मात्र इक्विपमेंट लागतं, त्याला व्हिडिओ स्विचर लागतो. सो दिस इज द ओव्हर द शोल्डर शॉट. आणखीन एक तसाच शॉट आहे तिच्या बाजूला. आणखीन एक शॉट. आता एक इंटरेस्टिंग आहे. आता तिला मी सांगितलंय की तू दुःखी आहेस असं एक्सप्रेशन दे.
ओके. आणि ते तीन वेगवेगळ्या, आता आपण शॉर्ट्स बघतो, शॉर्ट्स कुठले झाले, लॉंग शॉट, मेन जे आहेत ना ते पाचच आहेत खरं म्हणजे. एक एक्स्ट्रीम लॉंग शॉट आहे, तो मी नंतर दाखवीन तुम्हाला. एक्स्ट्रीम लॉंग शॉट, मग लॉंग शॉट, मिड शॉट, क्लोज, मिड शॉट, क्लोजअप आणि एक्स्ट्रीम क्लोजअप. हे मेन पाच टाईपचे शॉट्स आहेत, बाकी सगळे त्याचे व्हेरिएशन्स आहेत. ओके. हेच पाच मेन फिल्म लँग्वेज मध्ये हे सर्वात महत्वाचे शॉट आणि हेच खरे शॉट आहेत. बाकी सगळे शॉट आहे आणखीन पण घेतात, मग याच्या मधला शॉट, मग त्याच्या मधला शॉट, तो डायरेक्टरच्या विजन प्रमाणे त्याला काय दाखवायचं त्याच्यावर असतं. सगळे व्हेरिएशन्स आहेत. डेफिनेशन मध्ये हेच पाच आहे. आता हे एक इंटरेस्टिंग, तिला मी सांगितलं दुःखी झाले असं दाखव. आता जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण स्वतःला छोट समजायला लागतो. आपण आपण दुःखी असताना दराऱ्यात नसतो. इंटरनली थोडस आपल्याला दुःख वाटत असतं. वी फील स्मॉल. ते मी स्क्रीनवर कसं दाखवायचं. मी स्वतःला एकदम, मी दुःखी झालोय म्हटल्यावर मी एकदम असं स्वतः आतमध्ये जातो आणि आय एम नॉट नॉट व्हेरी हॅपी. मी रडत तरी असतो, नाही तर दुःखी, पण ते सिनेमॅटिक एक्सप्रेशन कसं द्यायचं त्याचं हे आता एक्झाम्पल आहे, दाखवतो तुम्हाला. हा पहिला शॉट, ह्याला आय लेवल किंवा स्ट्रेट अँगल शॉट म्हणतात, आय लेवल शॉट म्हणतात. आता तिला मी दुःखी झालेला दाखवतो. आता बघा, येस. आता मी जेव्हा घेताना कॅमेरा वरती घेतलाय, दिस इज कॉल्ड हाय अँगल शॉट. इथे व्यक्ती सुद्धा छोटी होती सीन मध्ये. व्यक्ती छोटी झाली की आपोआप बघणाऱ्याला ते वाटतं की अरे काय झालं एकदम. तो स्ट्रेट अँगल घेतला तर नाही वाटत तेवढं, जेवढं हे घेतल्यावर वाटतं. हे बघा, तसाच शॉट घेतलाय सेम, फक्त आता परत बघा. आणि आणखीन एक घेतलाय मी, डू इट. हे बघा. दिस मेक्स इट मोर पेनफुल फॉर द रीडर ऑर लीन बॅक. व्ह्युअर टू सी. हे बघा, हे आणखीन हा शॉट घेतला. हे म्हणतात सिनेमाची लँग्वेज. म्हणजे आम्हाला बोलायची गरज नसते, ती नुसती रडतीये आणि ती सरळ आपला कॅमेरा अँगल ठेवला आणि रडत बसली तर तर जेवढं आपल्याला त्याच्यातले फिलिंग येईल, तेच जर का हाय अँगल घेऊन ती रडत बसली तर आपल्याला ऑडियन्सला ते फिलिंग जास्ती वाटतं, आपल्याला जास्ती एम्पॅटिक होतो, आपण त्या भावनांशी जुळून घेतो. ही भाषा सिनेमाची. म्हणजे कॅमेराचे अँगल आणि शॉट, आणि आपण जेव्हा नॉर्मली सिनेमा बघतो ना तेव्हा आपल्याला कळत नाही, पण एखादा सीन जर का आपल्याला जास्ती जेव्हा टच होतो ना, टचिंग वाटतो, तेव्हा ही लँग्वेज वापरलेली असते, त्यामुळे तो वाटतो. अपार्ट फ्रॉम द एक्सप्रेशन, अपार्ट फ्रॉम द स्टोरी, अपार्ट फ्रॉम द ऍक्टिंग, ह्या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात फिल्म लँग्वेजमध्ये. म्हणून त्याला सगळ्याला एवढा वेळ लागतो डिझाईन करायला. लेट्स गो अहेड. आणखीन एक घेतलंय का नाही. हा, ह्याला आता म्हणतात लो अँगल शॉट. लो अँगल म्हणजे खालून अँगल घेतलेला. आता ही मुलगी आहे ना, हिचं वजन वाटत 40-45 किलो असेल फक्त, ती बारीकशी आहे. ओके. पण ती आता या अँगल मध्ये बघा ती मोठी दिसतीये. यू यू मेक द पर्सन लुक बिग. म्हणजे एखादा व्यक्तिमत्व मोठं दाखवायचं असेल तर लो अँगल असा कॅमेरा खाली घेतला जातो, ज्याने ती व्यक्ती मोठी दिसते. तुम्ही दबंग पाहिलाय का? दबंग, सलमान खानचा दबंग फिल्म पाहिलाय का तुम्ही? दबंग मध्ये एक शॉट आहे बरं का. दबंगचा अर्थ माहितीये तुम्हाला? दबंग म्हणजे बिंदास किंवा असा. त्याच्यामध्ये एक शॉट आहे. तर ते भामटे जे असतात ते बँकमध्ये चोरी करून एका वेअरहाऊस मध्ये जाऊन लपतात आणि तिकडे त्याची लूट मोदत असतात. तिकडे सलमान खान येतो आणि दरवाजावर नॉक करतो. तो दरवाजा उघडायला जातो तर तो मागून बाहेरून फाईट मारतो. दरवाजा असा लोटतो आणि चालायला लागतो. तर तो चालायला लागतो तेव्हा तो कॅमेरा त्याने असा सरळ ठेवला नाहीये, तो असा खाली ठेवलाय. आधीच सलमान खान ची बॉडी चांगली आहे, त्यातून तो दबंग नाव आहे सिनेमाचं, आणि त्यातून अँगल असा खाली केल्यामुळे तो आणखीनच मोठा दिसतो. कोणीही माणूस, व्यक्ती, वस्तू जर का तुम्ही अशी दाखवली, तुम्हाला मी एक उदाहरण देतो पटकन. एकच मिनिट थांबा, जस्ट 1 सेकंड. मी हाच ग्रुप माझ्या फोनवरनं जॉईन करतोय, मला फोनवरती दाखवतोय सर.
मी जॉईन झालोय माझ्या मोबाईलवरनं आणि आता माझा मी स्क्रीन शेअर करणार आहे. माझा कॅमेरा ऑन केलाय. माझी पाण्याची बाटली. ओके. आता ही पाण्याची बाटली जर का मी माझ्या टेबलाचा कचरा बघू नका प्लीज. ही पाण्याची बाटली अशी ठेवली. हा स्ट्रेट अँगल शॉट झाला. ओके. हा स्ट्रेट अँगल शॉट झाला. तोच आता मी जर का वरतून घेतला तर बाटली छोटी झाली. बरोबर. आणि तीच बाटली जर का मी अशी तीच बाटली आता केवढी मोठी दिसते. हे तुम्ही स्क्रीनवर जेव्हा ट्रान्सलेट करता ना तेव्हा त्याचं महत्व कळतं. ही बाटली आता एवढी मोठी दिसतीये आणि अशी वाटेल की काहीतरी भयंकर मोठं. आता मागे आता आपल्याला त्याचं डायमेन्शन्स दिसत आहेत. म्हणजे माझी खोली आहे केवढी मोठी साईज असू शकते. बरोबर. पण ह्याचे डायमेन्शन दिसत आहेत. पण हीच बाटली जर का मी एखाद्या ग्राउंडवर ठेवली आणि ती मागे काही नसताना दाखवली तर असं वाटेल काहीतरी भयंकर इथे ठेवलेलं आहे. बरोबर. दॅट इज कॉल्ड लो अँगल. लो अँगलची मजा ह्याच्यामध्ये आहे. लो अँगलची मजा ह्याच्यामध्ये आहे की ते असं काहीतरी मोठं दिसायला लागतं आपल्याला जे काय आहे ते. दॅट इज द फन. म्हणून लो अँगल शॉट घेतला जातो आणि हा अँगल शॉट ती वस्तू छोटी दाखवायला घेतला जातो. दॅट इज वाय इट इज युज. त्याच्यासाठी तो वापर केला जातो या सगळ्या लँग्वेजचा. म्हणून आम्ही म्हणतो ना की माझी भाषा आहे नाही ही माझी सिनेमाची भाषा वेगळी आहे तुमच्या सगळ्या भाषेपेक्षा. तुमच्या म्हणजे तुमच्या नाही आता आपल्या. तुम्ही पण आता फिल्म मेकर आहात ऑलरेडी. यू हॅव स्टार्टेड लर्निंग फिल्म मेकिंग. इनफॅक्ट तुम्हाला सांग मी जरा आणखी थोडं पुढे दाखवतो आणि गंमत सांगतोय. पण दिस इज व्हॉट इट इज. मी परत प्रेझेंट करतो स्क्रीन. अहो मुळे मॅडम तुम्ही आहात ना. मुळे मॅडम तुम्ही आहात ना म्हटलं. होय होय हा हा. आहे मी. ओके ओके ओके. शेअर दॅट. सो दिस इज लो अँगल. लो अँगल वरनं घेतला जातो. त्या सगळ्याचा तुम्हाला वापर करायचा आहे बरं का. ओके. आता 2-3 गोष्टी. आपण ट्रिपला जातो कुठे जातो तेव्हा आपल्याला एक सवय असते. लांबची गोष्ट आपल्याला जवळ बघायची असते त्यामुळे आपण झूम करत असतो. बरोबर आहे. आपण कॅमेरा घेतो आणि झूम करतो. राईट. आणि ते झूम केलं की ते सगळं पिक्सलेट होतं आणि ब्लर दिसतं कारण त्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची तेवढी कॅपॅसिटी नसते. 2 टाईपचे झूम असतात. ऑप्टिकल झूम आणि डिजिटल झूम. कॅमेरा ज्यांना येतो त्यांना बरोबर कळेल मी काय म्हणतो ताबडतोब. ऑप्टिकल कॅमेरामध्ये लेन्स पुढे मागे होते आणि त्या लेन्सची फोकल लेंथ असते ना म्हणजे तुमची लेन्स इथे एक लेन्स आहे आणि इथे एक लेन्स आय पीस तुमचा इथे आहे. बरोबर. कॅमेराचा इथे एक पीस आहे इथे पीस आहे. हाही जेव्हा पुढे मागे जाते तेव्हा तुमची ऑब्जेक्ट पुढे जवळ किंवा लांब येते पण ते रेस असे पडतात त्याचे. पण डिजिटल झूम मध्ये तसं होत नाही. मोबाईल कॅमेऱ्यामध्ये झूम हा ऍक्च्युअल ऑप्टिकल झूम नसतोच. मोबाईल कॅमेऱ्यामध्ये लेन्स हलत नाही. फिक्स्ड असते मोबाईल कॅमेऱ्याची लेन्स. बरोबर आहे ना. ही जी लेन्स आहे आपली ही लेन्स फिक्स्ड असते. ही काही हलत नाही. त्यामुळे सगळा झूम मोबाईल कॅमेरामधला ऑप्टिकल झूम नसतो डिजिटल झूम असतो. म्हणजे तुम्ही असलेला पिक्चर फक्त मोठं करून बघता. ऍक्च्युअल झूम होतच नाही. बरोबर. ऍक्च्युअली झूम होतच नाही. असलेला पिक्चर फक्त मोठं बघता. त्यामुळे जास्ती झूम केल्यावरती पिक्चर ते पिक्सलेट व्हायला लागतं ब्लर व्हायला लागतं. बरोबर. त्यामुळे शक्यतोवर मोबाईलवर शूट करताना झूम करू नये जास्ती. थोडंफार झूम केलं ठीक आहे पण शक्यतोवर फार झूम करू नये. तुम्हाला झूमच करायचं तर चांगला कॅमेरा घेऊन त्याच्यामध्ये ऑप्टिकल झूम जे आपण लेन्स करतो त्यांनी झूम जास्ती चांगलं होतं. ह्यानी झूम आर्टिफिशियल झूम असतं. एनिवे तर ते झूम तर त्याचे आता 2 शॉट्स आहेत लागोपाठ मी दाखवणार आहे ते. एक झूम शॉट आहे आणि एक ट्रॅकिंग शॉट आहे. ओके. झूम शॉट आणि ट्रॅकिंग शॉट. झूम शॉट म्हणजे एका जागी कॅमेरा ठेवून फक्त झूम केलेला शॉट. आता मी जो दाखवणार आहे तो अतिशय खराब झूम झालेला आहे खरं सांगतो. त्यावेळेला काहीतरी बाहेर पण काहीतरी चालू होतं त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन गेलं. आपण झूम करतो ते असं. बरोबर. तर ते माझं त्यावेळेला स्मूथ झूम झाला नाही पण तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. सो आय एम गोइंग टू शो यू 2 शॉट्स. एक झूम शॉट ज्याच्यामध्ये असलेलं चित्र फक्त मोठं होतं आणि दुसरा ट्रॅकिंग शॉट म्हणजे असलेल्या व्यक्ती जवळ कॅमेरा जातो. दोन्हीचा एंड रिझल्ट सेम असतो. बरोबर. आता समजा माझ्यावर तुम्ही झूम केला आता तिकडे बसून
तर हे जे माझं चित्र आता दिसतंय तुम्हाला समोर ते फक्त मोठं होईल आणि माझा चेहरा जवळ येईल, मोठा दिसेल, जवळ नाही ना, मोठा दिसेल. पण तुम्ही जर का कॅमेरा जवळ म्हणजे आता कॅमेरा जवळ आणला असा तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये कॅमेरा एंड रिझल्ट दोन्हीचा सेम. एंड रिझल्ट परत नाही, माझा चेहरा पूर्ण दिसता हा एंड रिझल्ट आहे, पण त्याच्याकडे जाण्याच्या पद्धती दोन वेगवेगळ्या आहेत आणि त्या कधी वापरायच्या हे डायरेक्टर ठरवतो. बरोबर, कशा वापरायच्या ते आता मी तुम्हाला दोन्ही शॉट दाखवतो एका पाठमध्ये. हा आता पहिला आहे तो मी झूम शॉट दाखवतो. So this is the zoom shot where the camera is static. कॅमेरा स्टेडी आहे, फक्त झूम करतोय मी, जवळ नेतोय Zoom तिच्या into जवळ नेत person. नाही, ती फक्त मी चित्र हे बघा चित्र Zoom फक्त into मोठं focus. होत आहे. आता नेक्स्ट मी घेणार ट्रॅकिंग, मी तिच्याकडे This चालत is जाणार the आहे. हे tracking बघा shot. हा ट्रॅकिंग शॉट आहे. शेवट तोच होणार आहे, शेवट तोच होणार आहे. बरोबर, Now you walk with me. शेवट जो झाला तो तेवढाच झाला, पण घेण्याची पद्धत बदलली. आता आता तिला माझ्याकडे चालायला सांगणार आहे, मी ट्रॅक बॅक करतोय, मी तिच्या बरोबर मागे मागे जाणार आहे. आता ट्रॅकिंग बॅक म्हणतात. हे बघा Aste, म्हणजे आता aste, 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 aste. म्हणजे तिचा मी मिड शॉट मध्ये ठेवून मागे चालतो. म्हणजे आता जर का तिचा एक काहीतरी डायलॉग असेल Now जबरदस्त turn around and go back. की तुम्ही काय सांगता, म्हणजे ती मला तर रागाने आलेली असेल, तुम्ही काय सांगता, मी लेक्चर नीट घेत नाही म्हणून वगैरे की असं काहीतरी झालं असेल, तर मग मी जर का तिला झूम मध्ये घेतला असता तर त्याच्यात ती इंटेन्सिटी आली नसती. वेळेस तिला चालता चालता मी मागे मागे गेलो तर दोन गोष्टी एस्टॅब्लिश होतात की ती अग्रेसिव्ह बनते आणि कॅमेरा सबमिसिव्ह बनतो. कॅमेरा मागे जातोय म्हणजे ज्या व्यक्तीशी बोलते तो मागे जातोय असा अर्थ होतो. त्यांनी लगेच भाषा बदलते ना दाखवायची. बरोबर, एका जागी जर का उभी राहून तिने काय बोलली आणि मी याच जागेवर उभे राहिलो तर बोथ आर इक्वल. वेरॅज इफ आय शो मायसेल्फ गोइंग बॅक दॅट मीन्स आय एम बॅक ट्रॅकिंग, म्हणजे ती अग्रेसिव्ह झाली हा त्याचा अर्थ होतो. ते जर का उलट घेतलं, तिला मागे चालताना बघितलं आणि तिथे मागे जाता आणि मी बरोबर, तर आय बिकम द अग्रेसर, द कॅमेरा बिकम्स द अग्रेसर. त्यामुळे आपल्याला काय दाखवायचं म्हणून संभाषण काय आहे त्याच्यावरनं डायरेक्टर ठरवतो की मला कॅमेरा स्टॅटिक ठेवायचा आहे का मोशन मध्ये ठेवायचा आहे आणि कोण कसं हालणार आहे हे त्याप्रमाणे आपण ठरवायचं असतं. सो नाव आय एम गोइंग टू आस्क हर टू टर्न अराउंड गो बॅक. तिच्या दिस इज ट्रॅकिंग शॉट. म्हणजे हा कधी वापरला जाईल, फॉर एक्झाम्पल मी शोधतोय लायब्ररीमध्ये, ही आमची लायब्ररी आहे इन्स्टिट्यूटची, लायब्ररीमध्ये शोधतोय आणि मी भरभर मला काहीतरी घाई आहे, मी भरभर फक्त बघत जातोय त्या पुस्तकांच्या यादीमध्ये आणि मला दाखवायचंय, माझी अर्जन्सी दाखवायची. आता मी जर का एका ठिकाणी उभा राहिलो आणि पॅन, आता मी तुम्हाला दुसरा पॅन दाखवणार आहे तर त्याची इंटेन्सिटी येणार नाही, त्याचं वेगळं कारण असतं. पण जर का मी एका ठिकाणी उभं राहिलो, आता माझ्या बरोबर जर का कॅमेरा आला तर माझी अर्जन्सी कॅमेराला कळेल, ऑडियन्सला कळेल, कारण ती माझी अर्जन्सी दिसेल का मी भरभर भरभर चालत जातोय. नुसतं एका जागी कॅमेरा ठेवला तर त्याची अर्जन्सी कदाचित येणार नाही. मला किती अर्जन्सी दाखवायची त्याच्यावर ते ठरतं. हे बघा आता तिसरा शॉट दाखवणार मी, तो पॅनिंग शॉट दाखवणार. Now as I tell you, do it. ओके, आता काय पॅनिंग म्हणजे माझा कॅमेरा एका जागी आहे, बरोबर, एका जागी आहे कॅमेरा आणि मी असा फक्त त्याला रोटेट करतोय. व्यक्ती जशी फिरणार आहे त्या व्यक्तीला मी ट्रॅक करणार आहे. बरोबर, आता ही माझी व्यक्ती आहे, ही माझी व्यक्ती आहे, बरोबर, आणि इथे कॅमेरा आहे. तर व्यक्ती इथून इथे जाणार आहे, बरोबर, इथून इथे जाणार, मग माझा कॅमेरा असा फिरेल आणि व्यक्तीला असं ट्रॅक करेल. ह्याला पॅनिंग शॉट, ह्याला पॅनिंग राईट आणि पॅनिंग लेफ्ट. बरोबर, त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये मी ट्रॅकिंग करणार आहे, व्यक्ती बरोबर असं जाणार आहे, ट्रॅकिंग शॉट. ट्रॅकिंग म्हणतात. बरोबर, दोन्हीमध्ये मी व्यक्तीला फॉलो करतोय, पण एकामध्ये माझा कॅमेरा एका जागी स्टेडी आहे, फक्त गोल फिरतोय त्या व्यक्ती बरोबर, आणि दुसऱ्यामध्ये व्यक्ती बरोबर फिरतोय. हा कधी कुठे वापरला जातो, फॉर एक्झाम्पल कार रेस दाखवतोय, कार रेस माझ्या याच्यामध्ये रेस आहे किंवा माझ्या सिनेमामध्ये पाठलागाचा सीन आहे. बरोबर, जेव्हा मी लांब उभं राहून पाठलाग बघत असतो तेव्हा दोन गाड्या भरभर एका पाठोपाठ एक जात आहेत तेव्हा मी पॅनिंग करतो असं. दुसऱ्या शॉटमध्ये मी दुसऱ्या कारमध्ये बसतो आणि त्या कार बरोबर फिरतो. राईट, दोन्ही टाईपचे शॉट घेतले जातात. मला दाखवणार आहे मी काही क्लिप्स नंतर, त्यानंतर बघाच तुम्ही. दॅट इज पॅनिंग आणि ट्रॅकिंग. आता मी दोन्ही दाखवतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये.
हे बघा, तर कॅमेरा एका जागी आहे, कॅमेरा जागचा हल्ला नाहीये, फक्त फिरतोय तिच्या बरोबर. Didn't work back. दिस इज कॉल्ड पॅनिंग राईट अँड दिस इज कॉल्ड पॅनिंग लेफ्ट. व्यक्ती ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे कॅमेरा फिरतो. आता तसाच शॉट मी परत एक घेतलाय, Yeah. जवळ घेऊन जरा. हा पण पॅनच आहे, हा ट्रॅकिंग नाही आहे. बस walk back. दिस इज पॅनिंग लेफ्ट अँड राईट. आता पुढचा मी ट्रॅकिंग घेतलाय Yeah. बघा. आता मी तिच्या बरोबर जातोय. दोन्ही मधला फरक बघा, लगेच फरक पडतो. ते सगळे पण त्याच्या बरोबर हालतात. म्हणजे आपण ज्या मोशन मध्ये जातो ती सगळी मोशन आपल्याला दिसते. Walk back. दिस इज कॉल्ड ट्रॅकिंग शॉट. ओके. Start. हा, आता हे मी दाखवणार नाही तुम्हाला, हे दुसरंच आहे काहीतरी. दिस वॉज समथिंग एल्स. सो आलं लक्षात सगळे शॉट जे दाखवले ते, बरोबर. सगळे शॉट लक्षात ठेवा. पहिला म्हणजे स्टॅटिक शॉट्स आहेत, म्हणजे लॉंग शॉट, मिड शॉट, क्लोजअप आणि एक्स्ट्रीम क्लोजअप. मी एक्स्ट्रीम लॉंग शॉट दाखवणार आहे तुम्हाला आता, सिनेमातला दाखवणार आहे डायरेक्टली. ओके. नंतर अँगल्स, स्ट्रेट अँगल, हाय अँगल आणि लो अँगल. नंतर कॅमेराची मुवमेंट्स. वन इज विदाउट मुव्हिंग द कॅमेरा, पॅनिंग, राईट. वन इज पॅनिंग अँड द सेकंड इज ट्रॅकिंग. मग ट्रॅक बॅक अँड ट्रॅक फ्रंट. आणि शिवाय मी तुम्हाला झूम शॉट दाखवला, एक झूम इन झूम आउट आणि ट्रॅक इन ट्रॅक आउट. हे पण शॉट्स आहेत, बरोबर. हे त्या शॉट्सच्या वेळेला जसे वापरले जातील तसे, गरज असेल तसे वापरले जातात. आता तुम्हाला गंमत सांगतो, मी जेव्हा सिनेमाला जातो ना, फॅमिली म्हणून आम्ही जेव्हा सिनेमाला जातो तेव्हा मला बोलायची परवानगी नसते. कारण मी जर का माझ्या अँगलनी त्या पिक्चरकडे बघायला लागतो तर मी सारखा कॉमेंट करत असतो, अरे अरे इथे लॉंग शॉट घ्यायला होता, अरे क्लोजअप कशाला घेतला इथे, किंवा असं सगळं चालू होतं माझं. त्यामुळे मला परवानगी नसते. गप्प बसायचा, सिनेमा बघायचा. तुला जर का त्याचा अनालिसिस करायचं असेल तर परत थिएटरमध्ये जा आणि बघून ये, पण तू माझ्या बरोबर सिनेमाला येशील तेव्हा अजिबात बोलायचं नाही. हा मला हुकूम आहे. कारण ते काय होतं माहितीये का, आपण एकदा शिकलो ना, आणि आपण म्हणजे माझा एक रिसर्चचा विषय म्हणजे फिल्म्स आहे, त्याच्यामध्ये माझा रिसर्च पण चालतो. मग अशा वेळेला काय होतं, वी कांट हेल्प इट, की आपण ते कायम त्याचा अनालिसिस करायला लागतो. तुम्ही सुद्धा आता बघाल, तुम्ही जर का आता जाहिराती बघायला लागलात आणि तुम्ही सिनेमा बघायला गेलात, की तुम्हाला पटकन मनामध्ये, अरे इथे लॉंग शॉट चांगला असता, इथे क्लोजअप हवा होता, तिचे एक्सप्रेशन का दिसत नाही, तिथे लांबून कशी दिसते एक्सप्रेशन, जा ना क्लोज जा ना, असं तुम्हाला मनामध्ये येईल. डायरेक्टर इथे क्लोजअपला का नाही गेला. यू विल ऑटोमॅटिकली स्टार्ट थिंकिंग दॅट, बिकॉज नाव युल बी फिल्म मेकर्स, युल ऑल्सो स्टार्ट थिंकिंग लाईक अ फिल्म मेकर. त्यामुळे आणि गरजच असते त्याची. जेव्हा आपण पिक्चर बनवायचं असतो तेव्हा आपल्याला ते त्याच्यामध्ये त्याची गरज असते, कंटिन्युअस त्याचा अभ्यास करत राहायची. वेगवेगळ्या जाहिरातींचा, वेगवेगळ्या सिनेमाचा आता अभ्यास करायला सुरुवात करायची. एनिवे, विल गो अहेड विथ दिस नाव. तर तुम्हाला काही व्हिज्युअल्स दाखवणार आहे. हे व्हिज्युअल्स दाखवले आता मी दाखवणार आहे, पण मी जेव्हा हे सगळं रेकॉर्डिंग अपलोड करेन युट्यूबवर, हे सगळे व्हिज्युअल्स काढलेले असतील, बरं का. त्यामुळे तुम्ही नोट करून ठेवा मी कुठल्या सिनेमाचे दाखवतो ते. त्याचं कारण काय सांगतो, जर का ते व्हिज्युअल्स तसेच्या तसे ठेवले तर युट्यूबवरती कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो आणि मग आपला अकाउंट कधी कधी बंद व्हायची शक्यता असते. त्यामुळे आय बी शोईंग यू व्हिज्युअल्स, पण मी एडिट करून ते काढून टाकणार आहे जेव्हा मी हे सगळं रेकॉर्डिंग रात्री अपलोड करेन तेव्हा. मी पटकन तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवतो. भरपूर आहेत माझ्याकडे. ते दाखवतोय पटापट. मी सगळे दाखवणार नाही पूर्ण, पण आय हॅव गॉट टू, म्हणजे मला हे एक्सप्लेन करण्याकरता जे लागते ते नक्कीच दाखवतो मी. दॅट इज द फर्स्ट व्हिज्युअल. हा सिनेमा तुम्हाला नक्कीच माहिती असतात, पण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे काय हे फार सुंदर चित्रण केलेलं आहे एक्स्ट्रीम लॉंग शॉटचं. एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे अतिशय लांबून घेतलेले शॉट, ज्याच्यामध्ये जिथे गोष्ट घडणार आहे त्याची जॉग्राफी, त्याचा एरिया आपल्याला कळतो. वी कम टू नो की हे काय, कुठे हे सगळं घडणार आहे. मोठं नाट्य घडणार असेल, काही घडणार असेल, युद्ध घडणार असेल, कुठलं तरी ड्रामा असेल, कुठलं तरी ट्रॅफिक ऍक्सिडेंट असेल, जे काय घडणार असेल ते एक्स्ट्रीम लॉंग. कधी कधी शहर दाखवलं जातं, कधी छतावरनं ट्रॅफिक दाखवला जातो, कधी विमानातनं शॉट घेतले जातात, कधी हल्ली तर ड्रोन वापरतात, ड्रोन मधनं शॉट घेतले जातात. मस्त ड्रोन फिरतो कुठेवरती किल्ल्यावरती वगैरे, आपण बघितले ते आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर येतच असतात असे चित्र सगळे. ते सगळे एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणतात. आणि त्यातला एक सुंदर म्हणजे हा, आता मी दाखवतो. फार अप्रतिम आहे. सुरुवात सगळ्यांना माहिती 100%,
एक्झाम्पल ऑफ एक्स्ट्रीम लॉंग शॉट. आणि अप्रतिम सिनरी घेतलं. कोणी गेलाय का लडाखला तुमच्यापैकी? लेह लडाखला कोणी गेलाय का? नाही. आय वॉज लकी टू गो 1.5 years बॅक. म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये 20ला मी लडाखमध्ये होतो. आणि प्रत्येकाने एकदा तरी जावंच आयुष्यामध्ये लडाखला. आणि जरासं आपण फार वय व्हायच्या आधी जाऊन यावं, कारण नंतर ते झेपलं त्याची काही गॅरंटी नाही. आता येतात खूप वयस्कर लोक पण येतात, पण आत्ताच्या वयामध्ये जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला जास्ती ते एन्जॉय करता येईल. कारण श्वासाचा प्रॉब्लेम येतो, लो ऑक्सिजन असतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि चालताना बराबर चालता येत नाही आणि बरंच काय काय. पण इट इज हेवन ऑन अर्थ लिटरली. आणि इतकी अप्रतिम जागा मी तरी आयुष्यात बघितल्या. आता मी आणखीन पण खूप वेगवेगळ्या जागा पाहिल्यात, पण दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट. म्हणजे अक्षरशः वाळवंट, थंड वाळवंट म्हणजे काय असतं, प्रतिमच आहे. आणि मी त्या सगळ्या 13 दिवसाची ट्रिप होती. मी बरोबर 1000 फोटो आणि व्हिडिओ काढलेत. 42 जीबीचा डेटा आहे माझ्याकडे, 42 जीबीचा अक्षरशः. आणि सगळं माझ्या फोनवरती बरं का. मी कॅमेरा वापरतो, माझ्याकडे स्वतःकडे प्रोफेशनल कॅमेराच नाही. माझ्याकडे होता तो व्हिडिओ कॅमेरा होता, तो आता वापरत नाही, गेला तो काहीतरी त्याला झालाय. आता मी ते रिपेअर करायच्या भानगडीत परत नाही, कारण हल्ली ते रिपेअर करायच्या पैशापेक्षा स्वस्त नवीन कॅमेरा येतो. मग जुना कॅमेरा आहे, हाय डेफिनेशन कॅमेरा घेतला होता एकेकाळी, पण मी त्या भानगडीतच परत नाही, कारण त्या कॅमेऱ्यापेक्षा माझ्या मोबाईल कॅमेऱ्याचं रेझोल्युशन जास्त चांगलं आहे. फक्त त्याला लेन्स मोठी नाही आहे, लेन्स मोठी नाही. बाकी इट इज हल्ली लागतच नाही. मी स्वतः काहीही कुठचेही प्रोफेशनल इक्विपमेंट वापरत नाही. आणि मी अतिशय छान, म्हणजे टेक्निकली छान फिल्म बनवतो. टेक्नॉलॉजी ते तुम्ही सांगायचं चांगली फिल्म होती की वाईट होती, पण टेक्निकली मी कुठे मला कमी वाटत नाही त्याची, की माझ्याकडे मोठा कॅमेरा नाही आहे, माझ्याकडे महागडा कॅमेरा नाही आहे, मला कुठेही कमी वाटत नाही. अनलेस देर आर सम केसेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी लांबचा एका मी पक्षी बघितला त्याचं शूट करायचं असेल तर त्याच्यावर काही काही गोष्टी नाही बरं. पण फिल्म्स बनवायला काही कमी जाणवत मला. आय मेक फिल्म्स रेग्युलरली आउट ऑफ दिस मोबाईल. एनिवे, हा झाला एक्स्ट्रीम लॉंग शॉट. आता याच्यामध्ये 2-3 फक्त पॅन घेतलेत त्या जीपचे जाताना. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते ज्याच्यामध्ये सर्वात जास्त शॉट घेतलेत ते पॅनिंग आणि ट्रॅकिंगचे. ओके, हा आता लक्ष झाला. आता एक खूप जुना पिक्चर आहे ज्याचं तुम्हाला दाखवणार आहे, चॅरियट रेस आहे. तुम्ही कोणी बेन हर पाहिलाय का? हा अत्यंत जुना सिनेमा आहे, 1959 सालचा सिनेमा आहे हा. आणि वन ऑफ द बेस्ट फिल्म्स एव्हर मेड. अप्रतिम फोटोग्राफी, अप्रतिम डिरेक्शन आणि खूप लांब सिनेमा होता, जवळजवळ 2.5-3 तासाचा सिनेमा होता. पण पण फॅन्टॅस्टिक फिल्म. कधी मिळाली तर नक्की बघा, ऑनलाईन पण अवेलेबल आहे माझ्या मते, नक्की बघा. ह्याच्यामध्ये ट्रॅकिंग शॉट्स, पॅनिंग शॉट्स आणि काही क्रेनवर घेतलेले, म्हणजे ओव्हर द हेड शॉट, म्हणजे आपण हाय अँगल शॉट्स आणि एक्स्ट्रीम क्लोजअप्स, ह्याचा किती सुंदर वापर केला ते तुम्ही बघा. आणि का केला ते तुम्ही बघा. आणि आता तुम्हाला ते कळायला लागेल मी काय म्हटलं मगाशी, ते नुसते असे दाखवणं आणि ऍक्च्युअल पिक्चर मध्ये असलेलं दाखवणं मध्ये फरक आहे. आता बघा तुम्ही. मी म्यूट केला होता, सॉरी. तर या सगळ्याचा मेळ, ट्रॅकिंग, लॉंग शॉट, हाय अँगल शॉट्स आणि पॅनिंग, ह्या रेसच्या वेळेला परफेक्ट त्याचा वापर होतो आणि परफेक्ट त्याचं मिश्रण करता येतं. आणि मग तुम्ही बघितलं की एक्स्ट्रीम क्लोजअप कसा तो दुसरा रथ कसा पडला, चॅरियट कसा पडला, ते दाखवायला तुम्हाला ते त्याचं ब्लेड दाखवायलाच पाहिजे ना एक्स्ट्रीम क्लोजअप, नाही का? त्यामुळे एक्स्ट्रीम क्लोजअप दाखवायला जिथे गरज असते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शेवटी तुम्ही जेव्हा कंपोज करता अख्खा सीन, त्या सीनच्या कंपोजिशनच्या वेळेला सगळं केलं जातं. हे सगळेच्या सगळे शॉट वेगवेगळे घेतले जातात, नंतर ते एकत्र केले जातात, जे आपण शिकणार होतो या सिनेमाच्या याच्यामध्ये, की सगळे वेगवेगळे कसून ती एका स्टोरीमध्ये सूट होईल असे कसे टाकायचे त्याच्यामध्ये, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. राईट. सो वी आर एनिवे गोइंग टू लर्न. दॅट्स अ पार्ट ऑफ आवर एंटायर थिंग. ते शिकल्याशिवाय सिनेमा होतच नाही. आय विल शेअर यू विथ वन मोर छान सुंदर एकदम आहे. सर आता दाखवली त्याचं नाव काय म्हणाले? बेन हर. मी टाकतो त्याचं नाव चॅट मध्ये टाकतो, 1 मिनिट. बेन हर, सिंगल आर आहे की डबल आर आहे मला आठवत नाहीये, पण बेन हर इज द नेम ऑफ द फिल्म. 1900 त्याचा नवीन पण आहे बरं का. तो नवीन बघू नका, बकवास म्हणजे बकवास नाही आहे, पण त्याची जी स्टोरी टेलिंग क्वालिटी आहे
1959च्या फिल्मची, ती आताच्या याला म्हणजे नाहीच, शक्यच नाही, कम्पेअरच करू शकत नाही. हे उगाच आपलं नवीन नवीन रिमेक करतात ना, त्याच्यामधला एक तो रिमेक केलेला आहे. पण त्याची हा मुळे मॅडम बोला, तुम्ही काहीतरी बोलताय का? नाही सर, नाही सर. ओके, तुम्ही नवीन घेतलाय वाटतं तिकडे, काय सर? अमेझॉन वरनं काहीतरी नवीन आलाय वाटतं. नाही नाही नाही, काय ऍक्च्युली ते कॅमेरा सेट करत होते, फ्रंटला घ्यायचं होतं मला. ओके 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 ओके, ठीक आहे. तर म्हणजे नवीन उगाच रिमेक करतात तसं, आणि उगाच एकमेकांची नक्कल करायला जातात. ते हे कळत नाही की त्यांची स्वतःकडे एवढी कला असते, तीच चांगली आहे, ती उगाच कशाला दुसऱ्याची नक्कल करायची. मी शाहरुख खानच्या बाबतीत मी असं म्हणतो, आणि वर्गामध्ये बघितल्यावर मला खूप म्हणजे धमाल असते खरं म्हणजे. मी कॉन्ट्रोवर्शियल एक बोलतो वर्गामध्ये की शाहरुख खाननी उगाच त्या केबीसी मध्ये काम केलं, त्याचं पडलं ते ना साफ. केबीसी, कौन बनेगा करोडपती, मी एक वाक्य बोलतो आणि माझ्यावर इतके स्टुडंट तुटून पडतात ना, मी धमाल मुद्दामून करतो ते, कारण मला डिस्कशन घडवून आणायचं असतं आणि मला थोडंसं त्याच्यामध्ये थोडी जान डालनी होती है. म्हणतो कवा हंस की चाल चले लंगडा कर थोडा थोडा, एक गधे ने कोशिश की वो भी बन जाए घोडा. आणि मग ते शाहरुख खानचं नाव घेतल्यावर हे धमाल असते वर्गामध्ये. इट्स अ फॅक्ट की उगाच एकमेकाची नक्कल करू नये, स्वतःची फिल्म आणि स्वतःची स्टोरी टेलिंग स्वतः जपावी, त्याच्यामध्ये जो नॅचरल येतं आणि स्वतःची जे ओरिजिनॅलिटी येते ती कॉपी करून कधीच येत नाही चुकून. अगदी जुन्या, तर ही त्यातली एक फिल्म आहे. नवीन फिल्म बघू नका, जुनी ती आहे तीच बघा. त्याच्यामध्ये जी फोटोग्राफी आणि स्टोरी टेलिंग आहे त्या आत्ताच्या फिल्म त्याची त्याची सरच नाहीये. ओके, आणखीन एक दाखवतो तुम्हाला ज्याच्यामध्ये अतिशय पॉप्युलर आणि सुंदर गाणं आहे, बट वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ ऑफ स्टोरी टेलिंग थ्रू अ सॉन्ग, आणि वन ऑफ द बेस्ट पिक्चराइज सॉंग्स माझ्या मते एव्हर. इतकं सुंदर पिक्चरायझेशन मी फार कमी गाण्यांचं बघितलंय. त्याच्यामध्ये एकतर त्याची जी कोरिओग्राफी आहे त्याच्यामध्ये एकतर सगळे शॉट्स जे आपल्याला माहिती ते सगळे शॉट वापरून झाले त्याच्यामध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे टेकिंग आहे, म्हणजे एक ऍक्टर गातोय, त्याच्या मागून दुसरा येतोय, त्याच्यावर कॅमेरा इथून इथून कॅमेरा डायरेक्ट त्याच्यावर जातोय, तो गाता गाता त्याच्या मागे कोणतरी जातोय, त्याच्यावर कॅमेरा जातो आणि कॅमेराचा शॉट बंदच होत नाही अजिबात. एवढे लांब लांब शॉट्स घेणं विदाउट कटिंग आणि गाण्यामध्ये घेणं ही एक कला आहे, आणि ते कदाचित फक्त आशुतोष गवारीकर करू शकतो. पहिलं गाणं तर क्लिअर होतं, शॉर्ट्स, अँगल्स आणि अप्रतिम, म्हणजे त्याची कोरिओग्राफी इज लाजवाब, काय प्रश्नच नाही. पण दुसऱ्या गाण्यात काय? वैष्णवी मॅडम तुम्ही काय बोलताय का मुळे मॅडम? नाही सर, ऍक्च्युली मला दुसऱ्या गाण्यामधलं काहीच कळालं नाही. म्हणजे दुसरं गाणं दाखवलं ना, रूप तेरा मस्ताना, हा, त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट्स जास्त घेतले, पण ते म्हणजे काय म्हणता येईल त्याला, मिड शॉट बिट शॉट ठीक आहे, हा बरंच घेतलेत, पण त्याच्यामध्ये एक खासियत आहे त्या गाण्याची, माहितीये का कोणाला? ऐकून माहितीये का कोणाला? नाही सर. इट्स अ सिंगल शॉट सॉन्ग. ओके. 3 मिनिटं 37 सेकंदाचं गाणं आहे, 3 मिनिटं 40-45 सेकंदाचं गाणं आहे ऍक्च्युली. सिंगल शॉट. इतकं जुनं गाणं आहे, आपण रेग्युलरली ऐकतो, म्हणतो, गुणगुणतो, पण आपल्याला हे माहिती नसतं की ते सिंगल शॉट आहे. एकदा कॅमेराचं रेकॉर्ड बटन दाबलं तर गाणं संपल्यानंतर रेकॉर्डिंग बंद केलेलं आहे. ओके. परत केव्हा तरी बघा, तुम्हाला वेळ होईल तेव्हा. सिंगल शॉट, आणि इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. पण सर कसं शक्य आहे? किती अँगल्स आणि स्टेज केले त्याच्यात सगळे. रिहर्स किती केलं असेल, रिहर्स किती केला असेल, कॅमेरा असा गोल फिरतो म्हणजे खाली ट्रॅक आणि ट्रॉली लावली असणार, त्यांनी रिहर्स किती केलं असेल. इट इज अ फॅक्ट, इट इज अ हिस्ट्री फॅक्ट, सिनेमा हिस्ट्री मध्ये एक फॅक्ट आहे की रूप तेरा मस्ताना हे सिंगल शॉट गाणं आहे. देयर इज नो डाऊट. एक टेलिव्हिजन सिरियल आहे which was at this recording was having the world record of the single longest episode shot. One shot episode, अख्खाच्या अख्खा एपिसोड एका सिंगल शॉट मध्ये घेतला होता. माहितीये का कुठलं सिरियल आहे ते? नाही सर. वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सीआयडीचा एक एपिसोड पूर्ण एक सिंगल शॉट मध्ये घेतला होता.
अख्खी मर्डर मिस्ट्री त्यांनी एका सिंगल शॉटमध्ये सॉल्व्ह केली होती. त्याकरता त्यांनी किती रिहर्सल केली असेल याचा आयडिया. म्हणजे त्या सगळ्या त्या इन्स्पेक्टर प्रद्युम्नच्या हातवाऱ्यांसकट सगळंच्या सगळं जसं तसं एका सिंगल शॉटमध्ये त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड होता. एका सिंगल शॉटमध्ये अख्खा 23 मिनिटं असतो एपिसोड, लक्षात ठेवा. 7 मिनिटं जाहिराती असतात अर्ध्या तासामध्ये आणि त्याच्यामध्ये 23 का 24 मिनिटं हे ऍक्च्युअल एपिसोड असतो. तो सगळ्याचा सगळा 24 एपिसोड एका सिंगल शॉटमध्ये शूट केला होता. इट इज अन आर्ट. आणि त्याच्यामध्ये चुका न होणं आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांना असं काही वाटू नये की याच्यामध्ये काहीतरी अरे काय चाललंय हे, असं न वाटता असं काहीतरी सांगणं, अशी गोष्ट सांगणं इज अ फॅन्टॅस्टिक आर्ट. and that is what makes filmmaking such a great art actually. एका सिनेमाच्या रीलमध्ये जास्तीत जास्त 11 मिनिटं होतं शूट. जनरली 4च मिनिटं होतात. त्या 4 मिनिटाच्या रीलामध्ये एक अख्खं गाणं तेवढ्यामध्ये शूट करून पूर्ण करणं हे हे फॅन्टॅस्टिक आहे. मला आठवत आहे ना, मी जेव्हा म्हणजे पूर्वी फिल्म मेकिंग लोकांना देशोधडीला का न्यायचे, अक्षरशः देशोधडीला न्यायचे. पण काय असत, मी एकच फक्त फिल्म ऍड फिल्म आतापर्यंत सेल्युलॉइडवरती म्हणजे रियाच्या त्या ह्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती शूट केले. 1 मिनिटाचा फक्त ऍड होती. पॅनोरामा इंडस्ट्रीज म्हणून त्यांची मी ऍड बनवली. त्यांचे मोठं युएफओ सारखं एक हॉटेल आहे, त्यात मी ऍड करून दिली त्यांना. आणि दे इन्सिस्टेड की आम्हाला सेल्युलॉइड वरच आहे. म्हटलं सेल्युलॉइड कशाला हवंय तुम्हाला, टेक्नॉलॉजी मला सेल्युलॉइड चालेल, मोठा कॅमेरा चालेल. ठीक आहे, क्लायंट मागतो म्हटलं द्यायला पाहिजे. सो आय गिव्ह इट टू देम ऑन दॅट. 1 मिनिटाच्या ऍड मला 11 रील घालवायला लागली. साधारण मी 50 मिनिटं ते 1 तास शूटिंग केलं. कारण ते टेक रिटेक म्हणून तशी ऍक्शन मिळाली, हवी तशी क्लोजअप मिळालेली आहेत. हे सगळं मी डायरेक्ट आणि प्रोड्यूस करत होतो दोन्ही ते ऍड ती. आय वॉज डायरेक्टर प्रोड्युसर ऑफ द ऍड. त्यामुळे ते रिटेक होणं हे सगळं 11 रील लागली. 11 रील. आणि 11 रील म्हणजे माझे पैसे किती खर्च झाले आताच सगळं क्लायंटकडनं वसूल केले मी. ₹1,15,000 ₹1,44,000 फक्त रॉ फुटेजचा खर्च झाला. फक्त रॉ फुटेजचा. इतकं ते महागडं असतं पूर्वी. आता तुम्ही 1 तास शूटिंग करायचं मोबाईलवरती डिजिटल कॅमेरावरती फुकटात होतो. बाकीचा खर्च सगळ्यांनाच असतो. लाईट, कॅमेरे, ऍक्टर, युनिट, खाणं पिणं, लॉजिस्टिक्स हे सगळा खर्च असतोच जे आपण तुम्ही त्या लेवलवर शूटिंग करता तेव्हा. पण त्याच्या व्यतिरिक्त याचा जो खर्च असतो तो आता गेला ना, तुम्ही चिपमध्ये सेव्ह करता. त्याच्यामुळे तुम्ही किती टाका ना, 500 फोटो काढा, 1000 फोटो काढा, 2 तास करा, 4 तास करा, तुम्हाला फक्त बॅटरी रिचार्ज करून लावायची असते सारखी सारखी. आणि एका एका SD कार्ड मध्ये, मोठं असतं SD कार्ड त्या कॅमेऱ्याचं जरासं, पण SD कार्ड मध्ये सेव्ह होतं आणि ते परत रियूज होतं नाही का. पण दॅट इज डन अ लॉट ऑफ चेंजेस इन द इंडस्ट्री त्या SD कार्ड आल्यामुळे. एनिवे, मी तिकडे जात नाही जास्ती. जस्ट आता आठवलं म्हणून सांगतोय तुम्हाला की हे प्रकार असतात सगळे त्याच्यामध्ये. आता आणखी एक तुम्हाला फक्त दाखवतो मी, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लॉंग शॉटच फक्त दाखवतोय पण, आणि थोडंसंच दाखवतो, जास्ती दाखवतो तुम्हाला, कारण आधीच बघून झालेलं आहे. पण जस्ट टू एस्टॅब्लिश द फॅक्ट की एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे काय असतं आणि सिनेमाची सुरुवात कशी करायची असते आणि काय काय म्हणजे आता स्टोरीवर असतं असं नाही, ते अशी सुरुवात करतात. पण जस्ट टू शो यू अनदर वन विच इज इम्पॉर्टंट, कारण फार सुंदर आहे ते. दिस इज फ्रॉम अनदर फॅन्टॅस्टिक फिल्म फ्रॉम द 1950s 1960s, इंग्लिश फिल्म बॅकॅनर्स गोल्ड. अप्रतिम फिल्म आहे ही, पण तुम्ही बघितली नसेल तर जरूर बघा. त्यावेळेला त्यांनी जे स्पेशल इफेक्ट दिलेत ते फारच सुंदर आहेत. म्हणजे अख्खा रायबाग तुम्ही बोलताय का काही? नाही ना, मला वाटलं तुम्ही बोलणार. तर अख्खा पर्वत त्यांनी सोन्याचा केलाय. आणि म्हणजे त्याचं कसं तुम्ही शब्द ऐकले की द बझर्ड, बझर्ड म्हणजे वल्चर, ओके, गिधाड. गिधाड सगळं बघत असतं की माणसं कशी मरतायत आणि ते वाटच बघत असतं माणसं मरायची, कारण सोन्याच्या हव्यासापोटी लोक एकमेकाला मारत असतात. आणि मी बघत असतो, तुम्ही मरा म्हणजे मला काहीतरी मिळेल या पद्धतीने जाण्याचं असं हव्यास सोन्याचा. अप्रतिम सिनेमा आहे, फॅन्टॅस्टिक फिल्म, ती पण बघा नक्कीच. त्याचं स्टोरी टेलिंग फारच सुंदर आहे, अमेझिंग अमेझिंग आहे. त्यामुळे हे मी जे दाखवतो ना ते सिनेमा नक्की बघा, कारण हे अभ्यास करून
जमा केलेत, शोधून शोधून काढल्यात मी हे सगळ्या सिनेमाचे काय म्हणतात क्लिप्स आहेत त्या, बिकॉज दे आर द बेस्ट पॉसिबल आय कॅन सी यू शो यू दिस एनिवे. तर बेसिकली आपण काय काय बघितलं आज आज महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक म्हणजे आपली भाषा सिनेमाची असते, आपली वर्बल लँग्वेज नाही आहे, बरोबर. नंतर आपण मेन शॉट बघितले, आता आपण तो पण घालूया, एक्स्ट्रीम लॉंग शॉट, मिड शॉट, क्लोजअप आणि एक्स्ट्रीम क्लोजअप. नंतर कॅमेरा अँगल बघितले, हाय अँगल, नॉर्मल अँगल किंवा स्ट्रेट अँगल, आय अँगल आणि लो अँगल शॉट एवढे बघितले आपण. आणि आपण क्लोजअप बघितला, म्हणजे सॉरी झूम इन बघितला, झूम आउट बघितला आणि नंतर ट्रॅक इन ट्रॅक आउट बघितला, साईडवेज ट्रॅकिंग बघितलं आपण, पॅनिंग बघितलं, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता महत्वाचा भाग म्हणजे मला वाटतंय त्यांचं कनेक्शन गेलं, आपण 2 मिनिटं थांबूया. आय थिंक शी लॉस्ट द कनेक्शन. गेलंच वाटतं कनेक्शन. बढे नाही, अजून येत नाही. ठीक आहे. आता महत्वाचा विषय आपल्या या ह्याच्यातला, आता एक छोटस होमवर्क करायचंय तुम्हाला उद्याला, आणि नक्की करा. 5 शॉट्स, सगळे मधले मधले नाही, एक्स्ट्रीम लॉंग शॉट. तुम्ही चक्क बाल्कनी मधनं किंवा कुठूनही नुसता एक एक्स्ट्रीम लॉंग शॉट, तुम्हाला काय ते कळलं, एक्स्ट्रीम लॉंग शॉट व्हिडिओ घ्यायचे सगळ्यांनी, अगदी 5-5 सेकंदाचे घ्यायचे, लांब घ्यायचे नाही, 5-5, 10-10 सेकंदाचे मॅक्सिमम. त्याने सुद्धा खूप फुटेज म्हणजे हेवी बनतात फाईट. त्यामुळे एक लॉंग शॉट, एक मिड शॉट, एक एक्स्ट्रीम लॉंग शॉट, सॉरी एक एक्स्ट्रीम लॉंग शॉट, एक लॉंग शॉट, मिड शॉट, क्लोजअप आणि एक्स्ट्रीम क्लोजअप. एवढे फक्त तुम्ही शॉट घ्यायचे आधी, 5 वेगवेगळे. नंतर आणि कोणाला तरी व्यक्तीला उभं करा बरं का, बाहुली बिवली उभी करू नका. मागच्या एका बॅच मध्ये काय केलं माहितीये का, कोणीतरी स्टॉप टॉय ठेवलं आणि त्याचे लॉंग शॉट घेतले. तर त्यांनी नाही होत, आपल्याला कोणीतरी उभं करायचं, व्यक्तीला उभं करायचं आहे, तर प्लीज ते व्यक्तीला उभे करून लॉंग शॉट घ्या, सगळे शॉट घ्या. नंतर एक तुम्हाला झूम इन करायचं, चक्क उभं राहायचं आणि कोणातरी समोर उभं करायचं आणि असं झूम इन करायचं आणि झूम आउट करायचं. ओके, चक्क झूम इन झूम आउट, झूम इन झूम आउट, एकदा फक्त झूम इन झूम आउट करायचं. नंतर स्वतः त्या व्यक्तीकडे चालत जायचं आणि आपण मागे चालत यायचं आणि त्या व्यक्तीला एकदा फॉलो करायचं, मागे व्यक्ती चालत असताना त्याच्या मागे जायचं, अगदी 5-5 सेकंद, 10-10 सेकंद, बरोबर. आणि त्या व्यक्तीला आपल्याकडे यायला सांगून आपण मागे मागे जायचं. एक पॅन शॉट, मी जे दाखवले ते शॉट तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. त्याला पॅन शॉट घ्यायचा आहे, कॅमेरा ठिकाणी ठेवून, आणि साईड वाईज व्यक्ती चालताना त्यांच्या बरोबर थोडस चालत तो एक शॉट घ्यायचा, एवढे. आणि एक हाय अँगल, लो अँगल, ते सांगितले तुम्हाला मी. एवढे शॉट तुम्ही ऍक्च्युली तुमच्या मोबाईल कॅमेरावरती घ्यायचे. ओके. आणि शक्य झालं तर मला व्हॉट्सअप करा, ते नाही शक्य झालं व्हॉट्सअप कदाचित येतील सुद्धा, तुम्ही छोटे छोटे घेतले तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवता येतील डायरेक्टली. नाही पाठवता तर नो प्रॉब्लेम, आपण उद्या बघू ते स्वतः, राईट, पटापट बघू आपण ते. पण हे नक्की करा, कारण एक अगदी क्लिअर गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते त्याच्यातली त्याची जी कला आहे ना ती येणार नाही. म्हणजे बेसिकली मूर्ती बनवायची असेल, मी दरवर्षी एक मूर्ती बनवतो गणपतीची, गणेश चतुर्थीला. काय नाही, ते फक्त बनवतो, प्रतिष्ठापना वगैरे पण करत नाही, माझ्याच घरी त्याची पूजा करतो, नॉर्मल पूजा करतो आणि ती मूर्ती मी ठेवून देतो. माझ्याकडे अशा 3-4 मूर्त्या असतील ठेवलेल्या, कारण प्रतिष्ठापना करत नाही, विसर्जन करत नाही. जर का आता वाटलं काय होत आहे तर मग बालदीमध्ये विसर्जन करून बागेमध्ये पाणी ओतून टाकतो. बट मला ते केव्हा कळलं, मी स्वतः जेव्हा हात टाकले मातीमध्ये तेव्हा कळलं की अरे ह्याच्यामध्ये काय करायला लागतं. असं कोणाला तरी बघून छानच वाटतं, अरे वा किती सुंदर मूर्ती बनवलीस तू, वा 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 काय कला आहे तुझ्या हातात. पण ते यू हॅव टू गेट युअर हँड्स डर्टी. हात मातीत टाकल्याशिवाय तुम्हाला मूर्ती बनवता येत नाही. तसंच ऍक्च्युअल शॉट घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये काय लागतं करायला. आणि एक सिम्पलचे शॉट, एक ट्रॅकिंग शॉट, एक फ्रंट अँड बॅक ट्रॅकिंग, एक पॅनिंग शॉट, हे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली करायला जाल तेव्हा तुम्हाला तुमचा कॅमेरा किती हलतो, किती स्टेडी राहतो, तुमचा हात किती स्टेडी आहे, या तेव्हा ते तुम्हाला कळेल की आता तुम्ही त्या दृष्टीने करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला कळेल की अरे अरे किती हलतोय कॅमेरा माझा,
मग आपण मग कॉन्शियस बनतो, हा कॅमेरा हल्ला नाही पाहिजे, आपल्याला स्टेडी ठेवला पाहिजे. चालताना असा असा होतो कॅमेरा, राईट, तो होणारच, थोडासा होणारच, पण तरी प्रयत्न करायचा चालायचा प्रयत्न करायचा. ओके, तर ही होमवर्क करायचं. मुळे मॅडम, कळलं का? येस सर, येस सर. येस. सो सर तुम्ही हे जे एक्स्ट्रीम लॉंग शॉटचं सांगितलंय ना, तो म्हणजे पर्सनचा घ्यायचा का काही व्ह्यू चालेल? व्ह्यू चालेल. तुम्ही गच्चीतनं, बाल्कनीतनं किंवा रस्त्यावर जाऊन नुसता लॉंग शॉट घेतला, खूप एक्स्ट्रीम लॉंग शॉट, तरी चालेल. तो काय म्हणजे वरतूनच घ्यायला पाहिजे असंही नाही. फक्त आपल्याला आता समजा तुमच्या घराच्या जवळपास गोष्ट घडणार आहे, तर तुम्ही एरिया दाखवाल की नाही एक्स्ट्रीम लॉंग शॉट मध्ये, की लांब दाखवाल. तसं फक्त लॉंग शॉट घ्यायचं एक्स्ट्रीम लॉंग. तुमचं रस्त्यात असतं तरी चालेल, असं खूप घरं बिरं दिसलं पाहिजे असं पण काही नाही. पण बेसिकली तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय, तुम्ही जेव्हा घेता याच्यासाठी आहे फक्त, राईट. पुढे मागे तुम्ही काही काही तर सिनेमे एका रूम मध्ये अख्खी गोष्ट होती, त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लॉंग शक्यच नसतो, नाही का. इथून जर का माझ्या रूम मध्ये जर का गोष्ट, अख्खी गोष्ट इथे होणार आहे 3 तासाची, तर मला कॅमेरा बाहेरच द्यायची गरज नाही. मला फक्त मिड शॉट, लॉंग शॉट जास्तीत जास्त आणि क्लोजअप्सच घ्यायला लागतील. त्यामुळे सिनेमाची आणि गोष्टीची गरज असते तरच लॉंग शॉट. पण आपल्याला माहिती असतं पाहिजे की लॉंग शॉट घेताना सुद्धा काय करायचं. पॅनिंग करताना, एस्पेशली पॅनिंग करताना किंवा ट्रॅकिंग करताना अगदी हळूवार करायचं. फास्ट केलं तर पिक्चर ब्लर होईल. फास्ट प्लॅनिंग कधी कोणीच करत नाही, अनलेस ट्रेसिंगचे शॉट अगदी त्याला काय ते इफेक्टच दाखवायचं असेल तरच घेतात, नाही तर कोणीही पॅनिंग फास्ट करत नाही. पॅनिंग अगदी हळू आरामात करायचं असतं, ह्याच्यापेक्षा स्लो करायचं असतं पॅनिंग. त्यामुळे पॅनिंग शॉट घेताना काळजीपूर्वक घ्या. ओके, सो आय थिंक शुड बी एंड नाव का? आणि सर याचा व्हिडिओ म्हणजे आम्हाला कधी उद्या मिळेल का? म्हणजे ऐकायला परत विसरलो, सगळे शॉर्ट ऐकलेत आता. शक्यतो आज रात्रीच करतो नॉर्मली, पण तो उशीर होतो, कारण आता हा जो एस्पेशली आजचा आहे ना, आम्हाला एडिट करायला लागणार आहे. मध्ये मला पोर्शन करायला लागणार आहे, त्याचा अर्थच त्याला वेळ लागेल जरासा, मग उशीर होईल. म्हणजे साधारण 11:30 तरी कमीत कमी वाजतील तो अपलोड करतो. उद्या सकाळी तुम्हाला मी झालं की लगेच मेसेज टाकतो ग्रुपवरती, की ग्रुपवरती मी त्याची लिंक पण लगेच देत असतो. तुम्हाला सोय होईल तेव्हा तुम्ही बघा. काय ओके सर, थँक्यू. ओके, चलो गुड नाईट. थँक्यू फॉर जॉईनिंग. आपण उद्या परत 9 वाजता रात्री भेटतोय. ओके सर, गुड नाईट.